नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीच्या निमित्तानं आत्तापर्यंत होणाऱ्या अनेक वादांवर स्पष्टपणे खुलासे केलेले आहेत। नार्वेकर यांनी या निमित्तानं ज्या ज्या गोष्टी समोर आणल्या त्या सगळ्या गोष्टी या जास्त धक्कादायक याच्यासाठी आहेत, कारण एकतर अशा प्रकारची माहिती समोर आणण्याची हिंमत आत्तापर्यंत इतर कोणीच दाखवली नव्हती। आम्ही थेट अचूक बिनधास्त पद्धतीने नेमके प्रश्न विचारले आणि त्यातून जो खुलासा झाला तो आमच्यापेक्षा ठाकरेंसाठी जास्त चिंतेचा आहे। मातोश्रीच्या निकटवर्तीयांनीच मातोश्रीला अडचणीत आणलं अशा प्रकारचा संकेत त्यातून मिळतोय। कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या नार्वेकरांनी समोर आणल्या त्या आपण पाहणं गरजेचं आहे। या चर्चेच्या शीर्षकातूनही आपल्याला ते लक्षात येईल। अनिल परब हे अत्यंत विद्वान आहेत, ते वकील आहेत आणि कायद्याचे अभ्यासक आहेत, महाराष्ट्राचे माजी कायदा मंत्री आहेत। इतकं सगळं असलेले अनिल परब हे स्वाभाविकरित्या मातोश्रीच्या अतिशय जवळ राहतात। या न्यायानं ते मातोश्रीत राहणाऱ्यांचे कायदेशीर सल्लागार आहेत। प्राप्त स्थितीतल्या प्रकरणामध्ये अनिल परब आणि अनिल देसाई ही दोन मंडळी बऱ्याचशा गोष्टी हाताळत होती आणि यात कायदेशीर जबाबदारी परबांची होती, तर कागदोपत्री गोष्टींच्या पाठपुराव्याची जबाबदारी अनिल देसाईंची होती। अनिल देसाई, अनिल परब या दोघा अनिलांनी, अनिलचा एक अर्थ वारा असा असतो, म्हणजे थोडक्यात या वाऱ्यानं ठाकरेंचं सिंहासनच उडवून लावलं। कसं ते नार्वेकरांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं, त्याचा तपशील आपण पाहिला असेल। या चर्चेत सुद्धा तो येईल, त्यातले खुलासे आपल्यापर्यंत होणं गरजेचं आहे। पण तत्पूर्वी पटकन या चर्चेत आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्याचा मी आपल्याला परिचय करून देतो। या चर्चेमध्ये आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत, आपल्यासोबत उद्धव गटाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं सुनील मोदी आहेत आणि प्रवक्ता प्रतिनिधी शिवसेना या नात्यानं आपल्यासोबत अरुण सावंत आहेत। सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत। आपण सगळ्यांनी राहुल नार्वेकरांनी केलेली विधानं ऐकली असतील, त्या प्रत्येक विधानाचा आपण एक एक टप्प्याने संदर्भ घेणार आहोत। शिरोळे साहेबांना विनंती एवढीच आहे की आपण स्क्रीनवर आहात, कृपया पूर्ण वेळ कॅमेरामध्ये पाहावं। पटकन मुद्द्याला येतो आणि पहिला मुद्दा इथे समोर ठेवतो, तो अरुण सावंत यांच्यासाठी। अरुण सावंत, आपल्याला माहित असेल शिवसेना पक्षप्रमुख असं एक पद तयार केलं गेलं। 2018ला हे सगळं पद निवडणूक आयोगाला कळवणं गरजेचं होतं आणि तो घटनेतला बदल होता। गेले काही दिवसांपासून अनिल परब सातत्यानं असं सांगतायत की जे काही बदल झाले ते आयोगाला कळवले। प्रत्यक्षात ती कागदपत्र आम्ही पाहिली, आमच्या आधी स्वाभाविकरित्या ती विधानसभा अध्यक्षांनी पाहिली। त्यात काय दिसलंय मोदीजी ऐका, आपण जरा अत्यंत बारकाईनं ऐका। अनिल परबांनी पक्षप्रमुख म्हणून नवीन पद अस्तित्वात आल्याचा कोणताही तपशील आयोगाला कळवलेलाच नाही। त्यांनी फक्त आणि फक्त कार्यकारिणी जन्माला आली असं आयोगाला सांगून टाकलं। प्रत्यक्षात आयोगाला घटना बदलली गेली आहे। प्रस्ताव जुना अ होता, मग तो ब झाला, त्यात असा बदल झाला, हे सगळं लिहावं लागतं। मला आता अरुण सावंत पटकन आपण सांगा, या सगळ्या मुद्द्यांवर मोदीजींकडे उत्तर तयार असणार आहे। मला सावंत साहेब तुम्ही सांगा, या दोन अनिल मंडळींनी, अनिल देसाई आणि अनिल परब यांनी हे ठरवून केलं का उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद यांच्या दोघांच्या निष्काळजीपणामुळे निघून गेलेलं आहे? पहा प्रसादजी, दोनही अनिलनी हे ठरवून केलं की त्यांच्याकडून चूक घडली हे मी नाही सांगू शकत, पण तुम्ही एक गोष्ट जरूर सांगेन की अति आत्मविश्वास या दोघांनाही आणि शिवसेना उभाठा या पक्षाला नडलेला आहे हे मात्र नक्कीच आहे। माझ्या माहितीनुसार यांच्या पक्षातर्फे जे जे काही बदल केले गेले त्याचं फक्त साधं पत्र तिथे दिलं गेलं होतं आणि महत्वाचं काय बदल केले गेले होते, घटनेमध्ये तुम्ही काय काय बदल केले त्याची प्रत, की बाबा ही आमची घटना आम्ही या प्रकारे बदललेली, ती प्रतच त्यांनी तिकडे दिली नाही आणि इथेच सर्व काही यांचं फसलं। बर, अरुण सावंत, आपला हा जो मुद्दा आहे, आपण यामध्ये एक अति आत्मविश्वासाचा शब्द वापरलात। मी मोदीजींना बोलायची संधी देतो आणि त्यानंतर सिद्धार्थ शिरोळे यांच्यापर्यंत पोहोचतो। सिद्धार्थजींपर्यंत मी नंतर यासाठी जाईन, कारण या सगळ्याचं खापर भारतीय जनता पार्टीवर फोडलं जात आहे, त्याची उत्तर आपल्याकडून घेऊच आपण। आधी सुनील मोदी आपल्याला विचारतो। सुनील मोदीजी, शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना,
मग ठाकरेंच्या पदासंदर्भात एवढा मोठा बदल झाला, आपण कार्यकारिणीतलं शिवसेना प्रमुख हे पद गोठवलं, तिथे पक्षप्रमुख नावाच्या नव्या पदाची निर्मिती केली आणि त्या आयोगाला कळवलंच नाही. अशा चुका का व्हाव्यात? हे चुका करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात मातोश्रीची खप्पामर्जी झाल्याची बातमी येते. प्रसादजी नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा किती विपर्यास करावा याचं एक लिमिट आहे आणि म्हणूनच हा भारतीय जनता पार्टीवर आरोप होतो. मी तुम्हाला सांगतो, आता एक पत्रकार परिषद सुरू आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये घटनेमध्ये ज्या 13 जानेवारी 2023 मध्ये ही सगळी घटना दुरुस्ती करून रीतसर निवडणूक आयोगाला ते सबमिट केल्याचं आत्ताच दाखवत आहेत. सगळ्या मीडियांवर ते पत्र व्हायरल होत आहे. तुम्ही ते पत्र बघा. त्या पत्रामध्ये पूर्णपणे निवडणूक आयोगाला त्या कार्यकारिणीमध्ये काय काय बिझनेस झाला, काय काय बदल झाले याची इत्थंभू माहिती देणारा पुरावा आणि त्याचा व्हिडिओ आता नुकताच प्रसिद्ध झाला. मुळामध्ये शिवसेनेलाच संपवायचं आहे, आमच्या उद्धव ठाकरे गटालाच संपवायचं आहे. या उद्देशाने सर्व निवडणूक आयोगापासून ते खालील नार्वेकरांच्या पर्यंतच्या यंत्रणा आहेत आणि त्या यंत्रणेवर आपण विश्वास ठेवतोय. हाच त्यातला भाग आहे. बरं, सुनील मोदी फार बरं झालं तुम्ही हे उत्तर दिलं. एक पटकन छोटासा मुद्दा आहे, एकदा तारीख सांगा, कोणत्या तारखेला आपण म्हणताय त्यानुसार निवडणूक आयोगाला तपशील कळवला? माझ्या माहितीप्रमाणे 2013 मध्ये ते मला आता आठवते 23 जानेवारी का 13 जानेवारी आहे ती, त्या रोजी 2013 मध्ये ही जनरल बॉडी झालेली होती. आता दाखवतात, मी नुसतं तुमच्या आधी बघितलं म्हणून मला ती तारीख आठवती. बर, गोंधळ आहे थोडासा आपल्या दाव्यामध्ये. 2013ला बाळासाहेब हयात होते. बाळासाहेब हयात असताना पक्षप्रमुख हे पद जन्माला नव्हतं आलं. संजय राऊत फक्त त्यावेळेला पक्षाध्यक्ष असा शब्द पेपरात छापत होते सामनामध्ये. सिद्धार्थ शिरोळेंपर्यंत जाऊ. या आरोपांच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीवर झालेले आरोप आहेत तेही लक्षात घेऊ. अनिल परब यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्या झालेल्या नाहीत हे समोर आल्याच्या नंतर आता भाजपला जबाबदार ठरवलं जात आहे आणि नार्वेकर हे भाजपचं खेळणं आहे असं म्हटलं जात आहे. सिद्धार्थ शिरोळे, चुका करणाऱ्यांच्या कडून चुका झाल्या ते मान्य करायच्या ऐवजी दुसऱ्यावर जबाबदारी ढकलणं सुरू आहे का? बिलकुल, मला असं वाटतं की पूर्ण हा रडीचा डाव आहे. मुळामध्ये 2019 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता आली, 170 सीटा आल्या जवळजवळ. त्याच्यानंतर खरा खंजीर पाठीत खुपसला शिवसेनेने, म्हणजे उद्धव ठाकरेंनी. त्याच्यानंतर त्यांना एक हाती सत्ता मिळाली, महाविकास आघाडीची सरकार फॉर्म झाली. घरातनं बाहेर नाही पडले, 2 वर्ष घरात बसून राहिले, मंत्रालयात पण पडले नाही बाहेर. त्यावेळेला आमचे जे म्हणजे खरे मुख्यमंत्री होणार होते ते देवेंद्र फडणवीस साहेब हे ऑपोजिशन लीडर झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरले, कसं महाविकास आघाडीची सरकार ही बोगस आहे हे सिद्ध करून दाखवलं आणि ती सरकार पाडली. आता समजा आम्ही सरकारमध्ये आहोत आणि तुम्हाला दिसते की आम्ही समजा काही आम्ही कशा पद्धतीचं काम करतोय, तुम्ही लोकांपर्यंत जा ना. ते सोडून तुम्ही फक्त इथं मुंबईत बसून परसेप्शनची लढाई लढायचा प्रयत्न करताय, पण प्रेफरन्सची लढाई लढत नाहीये. त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे हा पूर्णपणे हे शिवसेनेच्या माध्यमातून, संजय राऊतांच्या माध्यमातून, अनिल परबांच्या माध्यमातून, अनिल देसाईच्या माध्यमातून हे फक्त एक परसेप्शन क्रिएट करून पाहत आहे. त्यांना जनतेने पूर्णपणे नाकारलेलं हे स्वीकारतच नाही, जनतेमध्ये जायची त्यांची धाडसच राहिली नाही. त्यामुळे कुठं असं रडीचा दाव करून बसलेले की आम्ही सगळं केलं, आम्ही सगळं केलं. जी, सिद्धार्थ शिरोळेंनी महत्वाचा मुद्दा मांडला. सिद्धार्थ शिरोळे असं सांगू पाहत आहेत की जनतेत जा, जनतेची लढाई लढा. ते करायच्या ऐवजी रडीचा डाव करू नका, परसेप्शनची लढाई लढू नका. मोदीजी, मुद्दा परसेप्शनच्या लढाईचा तर आहेच, पण त्याबरोबरच कायदेशीर दृष्ट्या कागदपत्र चोख ठेवण्याचा आहे. मोदीजी, आपलं उत्तर 1 मिनिटात, त्यानंतर अरुण सावंत यांच्यासाठी पुढचा प्रश्न. माझ्या माहितीप्रमाणे आता जी प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे त्यामध्ये संपूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या प्रत्येक शिलेदारांनी व्यवस्थित पक्षाची घटना दुरुस्तीचं रेकॉर्ड, निवडणूक आयोगाला व्यवस्थित त्याची माहिती ही पक्ष म्हणून दिलेली आहे. ती निवडणूक आयोगानं जी माहिती दिलेली आहे त्याचं सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरुद्धची जी केस आहे त्या निकालापर्यंतची आपण वाट पाहावी.
त्या निकालाच्या मध्ये आपल्याला हे स्पष्ट होईल की शिवसेना पक्ष त्यावेळेच्या त्यांनी माहिती दिली की नाही दिली हे त्यावेळी पक्ष होईल. आणि आता नवीनच जे सभापतींनी दिलेला निर्णय त्या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सुप्रीम कोर्टात, आता सुप्रीम कोर्टाचा निकालाची बिलकुल आपण सुप्रीम कोर्टात गेलेला आहात, ती तक्रार नोंदवलेली आहे. एक शिरोळे यांच्याकडून प्रतिक्रिया येते. शिरोळजी, आपण बोलणार आहात, मिनिटभर आहे. अरुण सावंतांसाठी पुढचा प्रश्न तयार आहे. बिलकुल बिलकुल, मी एवढंच म्हणतोय की सुप्रीम कोर्टाच्या निकालाची आपण सगळ्यांनीच वाट पाहू. हा नाटक करायची काय गरज आहे? म्हणजे तुम्हाला सिंपती हवी, जा ना लोकांमध्ये आणि सांगा ना लोकांना, हे नाटक मुंबईत बसून करायची काय गरज आहे? एवढा माझा साधा प्रश्न आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टावर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे, ते जे निकाल देतील ते आपण मान्य करू. बिलकुल, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पर्यंतचा विषय निश्चितच ताणला जाईल. अरुण सावंतांपर्यंत पोहोचतो. सावंत साहेब, आवाज आणि आतापर्यंत मांडल्या गेलेल्या भूमिका पोहोचल्याच असतील. पटकन मिनिटभरामध्ये याचा उत्तर द्या की ज्या ज्या गोष्टी सादर करायला हव्यात त्या केल्या नाहीत, कागदपत्रांची पूर्तता झाली नाही, साक्षीला या, उलट तपासणीला या, बोलावणी पाठवली, आले नाहीत, यांच्या शिलेदारांच्या साक्षी उघड्या पडल्या आणि आता म्हणतात की हे सगळं षडयंत्र आहे. हे तर असं झालं, अशी म्हण आहे की गिर गए फिर भी हमारी तमरी ऊपर है, हाच प्रकार आहे तो. यांना अजूनही त्याच्यातला फरक कळत नाही. यांनी फक्त एका साध्या पत्रावरती हे माहिती दिली होती की आम्ही या प्रकारचे बदल केलेले आहेत या गोष्टींमध्ये, परंतु त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे सबमिटच केलेल्या नाहीयेत. हे स्वतः सुप्रीम कोर्ट सांगतंय. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की तुम्ही जे काही बदल आपल्या घटनेमध्ये केले ते संपूर्ण बदलाची कागदपत्र आमच्याकडे सुपूर्द केलेली नाही. दुसरी गोष्ट, आता हे प्रत्येक वेळेस यांच्या विरोधात निर्णय देतो, न्यायालय निर्णय देतो, त्यावेळेस लगेच यांची बोंब सुरू होते की कायद्याचा खून झाला आणि यांच्या बाजूने जर निर्णय दिला गेला तर कायदा चांगला आहे, कायद्यावर विश्वास आहे. आता पहा, यांनी एक महापत्रकार परिषद घेतलेली. आता महापत्रकार परिषद म्हणजे काय? पत्रकार परिषदच असते. जनता न्यायालय त्यांनी तिथे भरवलेले. अहो, ज्या जनतेने तुम्हाला 2019 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून सत्तेवरती बसण्याकरता न्याय दिला होता, त्याच जनतेला तुम्ही, त्या जनतेचा न्याय तुम्ही धुडकावून लावला आणि म्हणता की आम्ही आता जनतेच्या न्यायाला जाणार. ठीक आहे, मुद्दा थोडासा लांब जाईल, मुद्दा परत एकदा 2019ला जाईल, तिथून परत चर्चा सुरू होईल, ते टाळायचं आहे. आता मी आणखीन एका तांत्रिक मुद्द्याच्या निमित्तानं मोदीजी आणि त्याचबरोबर सिद्धार्थ शिरोळे यांना बोलतं करतो. एक तपशील चर्चेमध्ये आणतोय आणि तो तपशील असा आहे, आक्षेप असे नोंदवले गेले की भरत गोगावलेंची नियुक्ती का म्हणून वैध ठरवली गेली. जर समजा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदा ठरवली होती तर नार्वेकर कसं काय भरत गोगावले यांना योग्य म्हणून नियुक्त करू शकतात? त्याचाही खुलासा चर्चेमध्ये झाला. जय महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नार्वेकरांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे असे निर्देश आहेत की तुम्ही प्रक्रिया पालन करा आणि मग तुमचे निर्णय द्या. यातला कळीचा मुद्दा मोदीजी आपल्याला चटकन लक्षात आलेला असेल तो असा आहे की प्रक्रियेचं पालन हे दोन्ही बाजूनी होणं अपेक्षित होतं. नार्वेकरांच्याकडून ते झालं नाही याची कबुली त्यांनी आमच्या मुलाखतीत दिली आणि प्रक्रियेचं पालन करून निर्णय दिला. आता तुम्हाला सांगू का प्रसादजी, सुप्रीम कोर्टाने लिमिटेड गोष्टीचं त्यांना अधिकार दिला होता की दोनच गोष्टी, 10 शेड्यूल प्रमाणे पात्र की अपात्र याचा निर्णय करा. तुम्ही पहा, एकदा सुप्रीम कोर्टातले निकालाची प्रत पहा. त्यांनी सांगितलं होतं की गटनेता आणि व्हीप या दोन नेत्यांचं आणि पात्र अपात्र याच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय करा. यांनी शिवसेना ही योग्य की अयोग्य करायचा अधिकारच नव्हता त्यांना. नाही, मोदीजी माफ करा, थोडंसं थांबवतो. माझी एक विनंती आहे, तुम्हाला विनंती आहे आणि ती आपण कृपया तपासून पाहावी. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नीट पहा. हा भारतीय इतिहासातला, कायदे मंडळाच्या इतिहासातला, विधिमंडळाच्या इतिहासातला पहिला असा खटला आहे ज्यात पक्ष कोणता योग्य हे ठरवण्याचा अधिकार पहिल्यांदा अध्यक्षांना दिला गेलेला आहे. आणि याचा तपशील आपण निवडणूक आयोगाच्या आत्ताच्या चर्चेच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सगळ्या सुनावणीचा संदर्भ घेत सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्यात पाहू शकता. मला आपल्याला सांगायचंय, मोदीजी, थोडीशी चूक नाहीये, ही घोडचूक आहे आणि ठाकरे ज्यांच्यावर विसंबले ना त्यांनीच सगळा गडबड घोटाळा केल्याचं दिसतंय. मान्य करणार आहात?
नाही, मला असं वाटतं की त्यांनी त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ मध्ये असं सांगितलं की नार्वेकरांनी पक्ष ठरवण्याची गडबड केली ती त्यांनी करायला पाहिजे होती, ह्याचं फक्त त्यांनी सविस्तर विवेचन केलं. निर्णय काय झाला, निर्णय हा सगळ्यात शेवटी आहे, ऑर्डर्स ज्याला म्हणतो. ऑर्डर मध्ये काय म्हणलंय की नार्वेकरनी 10th शेड्यूल प्रमाणे ही कार्यवाही पात्र अपात्र जी याचिका आहे त्याचा निर्णय करावा. आपण ऑर्डरला पाहिलं पाहिजे. विस्तृत मध्ये मग तसं त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला काय वाटतं साहेब की याच्यामध्ये एवढा मोठा पक्ष चालवत असताना कुठल्याही प्रकारची अशी घोडचूक होणं हे अशक्य आहे. हे आपण एक प्रकारे आम्हाला कठड्यामध्ये उभा करून आमच्या घोडचुका आहेत हे घडलंय म्हणून असं सांगतात. माझं असं मत आहे, एकनाथ शिंदेजी त्यावेळी आमच्या बरोबर होते, 40 जण त्यावेळी होते, मग त्यांनाही घोडचूक लक्षात नाही आली का? बिलकुल याची चर्चा निश्चित होऊ शकते. सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीनं शिवसेना कार्यरत होती, शिवसेनेची ठाकरे अंतर्गतली कार्यपद्धती अशी होती की ठराविक जणांनी ठराविक मर्यादेच्या पलीकडे जायचं नाही. असो, मुद्द्याला पुढे नेऊ. सिद्धार्थ शिरोळे, आपण ऐकलं असेल मोदीजी असं म्हणतात एवढा मोठा पक्ष चालवताना अशा गोष्टी झाल्या. तुमचा पक्ष यांच्यापेक्षा जवळपास 3 ते 5 पट आहे. तुमच्याकडे कामाची पद्धत काय आहे जरा सांगा. कागदोपत्री जबाबदाऱ्या कशा नेमलेल्या असतात आणि अगदी तुम्ही बूथ लेवलवर काम करता तेव्हा सुद्धा काय खबरदारी घेता? नाही, कसं आहे, मला सर्वप्रथम मी वाटतं की आपले 2 शब्द मला वाटतं की अध्यक्षांबद्दल मला बोलणं गरजेचं वाटतं की आपले अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब, मी गेले 2.5 वर्ष पाहतोय, 2-2.5 वर्ष, की ते अत्यंत जबाबदार व्यक्तिमत्व आहेत. ते स्वतः वकील आहेत आणि बघा, इन द हाइंडसाइट पुढे जेव्हा सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल येईल ह्याच्याकडे कुठलाही व्यक्ती जो अध्यक्षपदी बसतो तो फार जबाबदारीने विचार करून निर्णय देतो. त्यामुळे आज हे जे काही सगळं मांडलं जातंय शिवसेनेच्या माध्यमातून हे किंवा उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून हे पूर्ण ढोंग आहे. कारण कुठलाही व्यक्ती जो जबाबदार पोझिशनवर असतो तो फक्त एक 6-8 महिन्यात, 2 महिने, 4 महिने असा विचार कधी करत नाही. हा पूर्ण करिअरचा विषय असतो. तेव्हा मला असं वाटतं की अध्यक्षांनी पूर्ण विचार करून कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय दिला आणि त्याचा सन्मान केला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आपण वाट पाहिली पाहिजे. हे कुठेतरी समजलंय पण उद्धव ठाकरेंना हे ओळख नाहीये आणि त्याच्यातनं कन्फ्युजन क्रिएट करायची, कन्व्हिन्स करू शकत नाहीयेत म्हणून आणि परसेप्शनची लढाई करायची. कारण लोकांनी त्यांना आता त्यांच्याबद्दल लोक आता त्यांना प्रिफर करत नाही, त्यांना लक्षात आलेले. त्यामुळे हा रडीचा डाव चालू आहे असं माझं मत आहे. मोदीजी, आपलं उत्तर 30 सेकंद पटकन. सिद्धार्थजी माझे मित्र आहेत, त्यांना माझी सांगायचं आहे की ज्या नार्वेकरांचं तुम्ही कौतुक करता तेच नार्वेकर त्या घटनादुरुस्तीच्या मीटिंगमध्ये उपस्थित होते आणि ते एक लिगल सेलचे आमचे प्रमुख म्हणून ते आम्हाला सल्ला देत होते. म्हणजे हे सगळ्या गोष्टी नार्वेकरांना माहित आहेत. ते त्यावेळी स्वतः शिवसेनेमध्ये उपस्थित होते. म्हणजे त्यावेळी त्यांना हे लक्षात नाही आले का नार्वेकर? मोदीजी, तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोललात. मी हाच प्रश्न त्यांना काल मुलाखतीत विचारलाय. हवा असेल तर तुम्ही मुलाखत काढून पाहू शकता. ते म्हणाले की त्या संपूर्ण प्रकरणात इतक्या खोलवर त्यांचा सहभाग नव्हता. पुढे नेऊया चर्चेला. अरुण सावंत, मुद्दा आता पुढे सरकतोय. अनिल परब, अनिल देसाई यांच्यावरच्या या जबाबदाऱ्यांच्या अनुषंगानं जो मुद्दा समोर येतोय तो असा आहे की आपल्या नेत्याला खुश करत ठेवायचं, खाली चुका झाल्या तर झाकून टाकायच्या. कधी ना कधीतरी चूक ही तरंगणार आहे, पाण्याच्या वर येणार आहे पृष्ठभागावर आणि मग ती त्या चुकीच्या बद्दलची शिक्षा पण देऊन जाणार आहे. मग त्यावेळेला पक्षप्रमुख पदाचंच एक प्रकारे त्यागपत्रक द्यावं लागतं, पण स्वीकारायची हिंमत नसते. प्रसादजी, आपण केलेलं विवेचन अगदी 100% तंतोतंत खरं ठरलेलं आहे. आपण पहा, काही दिवसापूर्वी यांच्याच काही गोष्टी बाहेर चव्हाट्यावर येत होत्या. 2 अनिल परब मध्ये तिकडे शिवसेना जे यांचं मुख्यालय आहे, आणखी बंगला आहे, तिथे वाद चालू होते आणि त्यांना दम सुद्धा दिला गेला होता की ह्या चुका तुमच्याकडून घडल्याच कशा. परंतु नंतर हे प्रकरण बाहेर येऊ नये, जनतेला कळू नये की आपल्याकडूनच घोडचुका घडल्यात आणि म्हणून आज ही परिस्थिती शिवसेना उभाटाची झालेली आहे. तर आपण अगदी व्यवस्थित त्याचं विवेचन केलं. दुसरी गोष्ट काय, माझं आता स्पष्ट या उभाटा शिवसेनेला एकच सांगणं आहे की आपण कितीही डोकं आपटलं तरी जी पूर्वीची शिवसेना होती ती आपण उभी करू शकत नाही. आपल्या समोर एकच पर्याय आहे, आपण जी आता मूळची शिवसेना एकनाथ शिंदेजी यांच्या पाठीमागे आहे त्याच्यामध्ये विलीन व्हावं
आणखीन कार्याला लागावं, जनसेवा करावी, बाकी दुसरं हाती काही नाही. कारण आपला विश्वास आपण सावंतसाहेब आपण विलीन होण्याची चर्चा करताय. अहो ते मनानं तर कधीच विलीन झालेत. मी आणखीन एक तपशील देतो. नार्वेकरांच्या मुलाखतीत असे अनेक बॉम्ब फुटलेले आहेत, सुनील मोदींपर्यंत तो विषय न्यायला लागेल. अहो मोदी साहेब, मुद्दा लक्षात घ्या. तांत्रिकदृष्ट्या आत्ताच्या घडीला विधिमंडळामध्ये एकच शिवसेना आहे, शिवसेना फुटलेली नाही. आणि त्याही पलीकडे शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे असताना त्यांचं नेतृत्व मान्य नाही असं एकही आमदार बोलत नाही. ना आदित्य ठाकरे बोलतात, ना उद्धव ठाकरे बोलतात. प्रसादजी 1 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. जो निवडणूक आयोगाच्या विरुद्ध निकालमध्ये आम्ही कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात, तर सुप्रीम कोर्टाने आम्हाला मशाल चिन्ह आणि आमचा उभाटा हे तात्पुरतं मान्य आहे आणि कुठलाही प्रकारचा व्हीप आम्हाला लागू करायचा नाही असं रिटर्न मध्ये दिलेलं आहे. त्यामुळं शिवसेना एक ही जरी नार्वेकरनी म्हणली तर त्या निकालाप्रमाणे आमचा गट वेगळा आहे आणि म्हणूनच त्यांना अपात्र करता आलेलं नाही. नार्वेकरनी खरी गोष्ट सांगितलेली नाही. त्या निकालामध्ये व्हीप लागू करता येणार नाही असं त्यांना रिटर्न मध्ये दिलेलं आहे. बर, याच्यावर पटकन सिद्धार्थजी आपली प्रतिक्रिया घेतो. नार्वेकरांच्या कार्यपद्धतीबद्दल मगाशी तुम्ही खूप सकारात्मक बोलत होतात, पण आता मोदींनी नार्वेकरांची एक चूक समोर आणण्याचा प्रयत्न केलाय, दावा केलाय. आपलं उत्तर? मला एवढंच वाटतं की मी जे अध्यक्षांना आमच्या नार्वेकरांना पाहिले ते अत्यंत अभ्यासू आणि अत्यंत त्यांना कायद्याची खूप व्यवस्थित असं त्यांचं ज्ञान आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये तोच निर्णय हा मान्य होईल आणि आपण सगळ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट बघावी, हे नाटकं बंद करावी. नाटकं बंद करावी तितकी थेट प्रतिक्रिया येते. मोदीजी आपलं उत्तर आहे 30 सेकंदात. नाही, आम्ही नाटकं करतोय काय वस्तुस्थिती सांगतोय ही जनता ठरवेल. हे भारतीय जनता पार्टीने आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. अनेक भ्रष्टाचारी लोक घेऊन मांडीवर नाचणारा आजचा भाजप आणि पूर्वीचा भाजप याच्यातला मी फरक बघितलेला आहे. आमची वस्तुस्थिती आम्ही जनतेपुढे आणतो आहोत आणि 2024 मध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आमचा प्रभाव कसा आहे हे दोन्ही शिंदे गट आणि भाजप यांना कळेल. बर, मी उत्तर घेईनच याची, पण तुम्ही आता बोलता बोलता भाजपला टोमणा मारलात आणि निशाण्यावर शिंदे होते. पटकन अरुण सावंतांना एक 30 सेकंद देतो. अरुण सावंत, भ्रष्टाचारांना आपल्या सोबत घेत भाजप पुढे जातोय, त्यातला जो भ्रष्टाचारी हा उल्लेख आहे तो तुमच्याबद्दल आहे, म्हणजे शिंदेबद्दल आहे, त्यावरचं आपलं उत्तर? काय खोटे आरोप करणे आणि फक्त डायलॉगबाजी करणे हे गेले कित्येक वर्ष मी यांच्या नेत्यांकडून आणि प्रवक्त्यांकडून ऐकत आलेलो आहे. आणि आज डायलॉगबाजीने करू शकत नाही. जनतेला कळून चुकलेलं आहे की तुम्ही 2.5 वर्षामध्ये काय केलं आणि एवढी वर्ष तुमचा महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही काय दिवे लावलेत हे अख्खी जनता ओळखते. आणि आज एकनाथ शिंदेजी जी विकासात्मक कामं करत आहेत, भारतीय जनता पार्टी घ्या किंवा केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी यांचं सरकार घ्या, जी कामं चालली, जे मोठे मोठे प्रोजेक्ट मोठ्या वेगाने चाललेत, याला जनतेचा साथ आहे आणि जनता 2024 मध्ये योग्य निर्णय घेईल. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. पटकन सिद्धार्थ शिरोळे, 30 सेकंद चर्चेची शेवटची आपल्यासाठी आहेत. भारतीय जनता पार्टी जे करतेय ते जनतेला पटतंय का? नाही, बिलकुल. मला असं वाटतं की हे सगळं आज आपण हा जो विषय होता, हा जो शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी जो उभा केलेला नाटक आहे त्याच्याबद्दल होता. मला एवढा सल्ला द्यायचा आहे, मी तसा खूप लहान पडतो, पण मला असं वाटतं की हे वर्क फ्रॉम होम कल्चर आता संपलेलं आहे. त्यांनी वर्क फ्रॉम मुंबई हे कल्चर बंद केलं पाहिजे. त्यांना समजा लोकांमध्ये जाऊन त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांचे जे काही ग्रीव्हन्सेस आहेत ते मांडले पाहिजे आणि ही नाटकं समजा टेलिव्हिजनवर करत राहिली तर 2024 मध्ये पूर्णपणे तसंही ठरवलेल्या लोकांनी त्यांना पूर्णपणे नाकारणार आहेत. ह्याची खबरदारी त्यांनी आत्ताच घ्यावी. बिलकुल. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि वेळ मर्यादेत आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.